करतो. म्हणजे हे मी बनकरांना बोलतोय, त्यांचं नाही. बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा. मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी TV चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय. त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले की ते मिंद्या असं बोलतात, मिंदे तसं. म्हटलं जाऊ दे, त्या मिंद्यांच्या चिंध्या होणार आहेत आता. पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला. मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे, ज्यांनी TV कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली, आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते, छत्रपती संभाजीनगर, त्यांच्या व्यासपीठावरती होता. मग मोदींना मला विचारायचंय, हेच तुमचं हिंदुत्व आहे का? हीच तुमची संस्कृती आहे का? मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रचार केला. प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा. हा प्रज्वल रेवण्णा कोण? उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते, छत्रपती संभाजीनगर, त्यांच्या व्यासपीठावरती होता. मग मोदींना मला विचारायचंय, हेच तुमचं हिंदुत्व आहे का? हीच तुमची संस्कृती आहे का? मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रचार केला. प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा. हा प्रज्वल रेवण्णा कोण? आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय. ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद आहेत असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया. ही संधी आहे, ही संधी आहे. कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत. आज जेव्हा मी भगवा झेंडा हातामध्ये घेऊन महाराष्ट्रभर फिरतोय, त्याच वेळेला इकडे माझ्या समोर माझ्या मुस्लिम भगिनी पण बसलेल्या आहेत. का त्यांना भीती नाही वाटत? का त्यांना भीती नाही वाटत? आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत. आपण हिंदुत्व सोडलंय? हिंदुत्व नाही सोडलं, पण तरी देखील आपल्या एवढ्या या सगळ्या गर्दीमध्ये माझ्या मुस्लिम भगिनी माझ्या ह्या सर्व इतर माता भगिनींसोबत येऊन बसतायत, बिनधास्त बसतायत. त्यांना इथे भीती वाटतच नाहीये. उलट भीती त्यांच्यापासून वाटते, त्यांच्यापासून वाटते. आणि मी तर म्हणेन हेच तर आमचं हिंदुत्व आहे. आज माझ्याकडे यूट्यूबवरती वगैरे तुमच्याही फोनवरती आले असतील. काल मोदीजींच्या सभेत शिवाजी पार्कच्या त्या मुस्लिम महिला सांगतायत, आम्हाला हमें अंदर जाने नहीं दे रहे. का? तर आम्ही काळे कपडे घातलेत म्हणून त्यांना गेटवरती अडवण्यात आलं. मग कसलं तुम्ही, तुमच्यात माणुसकी आहे की नाही शिल्लक? हे जे गद्दार तिकडे गेलेले आहेत, त्या गद्दारांच्या पापाचा पाडा माझ्या खिशामध्ये आहे. हा जर का मी वाचला, गोरगरीब जनतेची जमीन बळकावणारा, दादागिरी गुंडगिरी करणारा, बरोबर आहे. सोयगाव तालुक्यात कित्येक गोरगरीब लोकांच्या जमिनी, मालमत्ता, प्लॉट गद्दार आणि त्याच्या परिवाराने बळकावलेत. बरोबर आहे, ही माहिती आहे, ही माझे आरोप नाही आहेत. त्याच्यानंतर सिल्लोड शहरातील सर्व शासकीय मालमत्ता नगर परिषद सिल्लोड यांच्या ताब्यात देऊन त्या बळकावण्याचा कट रचला. बरोबर आहे. सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानसमोर बेकायदेशीर भिंत टाकून त्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्ता कवडीमोल केल्या. बरोबर आहे. स्वतःच्या संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी सिल्लोड येथील सर्वे नंबर 92 मध्ये कित्येक नागरिकांच्या प्लॉटवरती अनधिकृत ताबा करून बांधकाम सुरू केले. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे देशातील सैन्य दलातील एक सैनिक व निवृत्त मुस्लिम सैनिक यांच्या प्लॉटचा सुद्धा समावेश आहे. बरोबर आहे. पठाण परिवार यांच्या सर्वे नंबर 337 मधील जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून निवडणूक प्रचार कार्यालय सुरू केले. बरोबर आहे. हे सगळी यादी आहे माझ्याकडे, सगळी यादी आहे, सगळी यादी आहे. आता या यादीचं करायचं काय? तुम्ही जर काही निवडून दिले
तर मी इथल्या तमाम गोरगरिबांना मी वचन देतोय की आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्याची चौकशी करून ज्यांच्या ज्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत त्या मी परत करून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हे तर मी अर्धच वाचलंय, अजून अर्ध बाकी आहे, आणखीन काही कागद बाकी आहेत. आणि किती काळ सहन करणार, किती काळ मस्ती. एक तर गद्दार गद्दार तिकडे एकत्र झाले. मिंदे एक मोठा गद्दार, 40 जण, म्हणजे आपण त्याला सगळं काही दिलेलं. यांना सुद्धा मंत्रिपद दिलं, त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं. पण मंत्रिपद देऊन सुद्धा यांची भूकच शमत नाही. सगळं हावरटासारखं हे खात सुटलेत. बरं, खाताना तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा दुरुपयोग करून जर तुम्ही गोरगरिबांना छळला असाल तर तुम्हाला सुद्धा कायद्यानुसार चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. हे मी सिल्लोडकरांना सांगायला आलेलो आहे. उगाच काहीतरी करत जायचं. खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणाने कबूल करतो की माझी चूक झाली. मी त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. माझी चूक झाली. कारण आम्हाला असं वाटलं तर समोर लोक येतात, समोर आल्यानंतर काय मस्ती नाही दाखवू शकत. अगदी वाकलेले असतात, झुकलेले असतात. मी असं करेन, मी तसं करेन, मी तुमचे स्वप्न साकार करेन. माझं स्वप्न सोडून द्यावं. तुम्ही माझ्या गोरगरिबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत. हे आता याच्या पुढे होता कामा नये. आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसतायत, हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे, जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवटतात ना, तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही. हा या देशाचा इतिहास आहे. म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका. आता ही संधी सोडू नका. पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी, दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल, पण ते हवंय असं मला वाटत नाही. जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे, ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचननाम्यातली जी वचनं आहेत, कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले. कारण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे, सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही. इकडे सोयाबीनवाले किती शेतकरी आलेत? सगळे आलेत ना. आपल्या काळामध्ये काय भाव होता? 7,000. आता किती आहे? मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी 7,000 भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला 7,000 भाव दिल्याशिवाय राहणार नाही. 7,000. आता किती आहे? मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी 7,000 भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला 7,000 भाव दिल्याशिवाय राहणार नाही. हमी भावच नाहीये. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा. गद्दार मस्तीमध्ये मला 50 खोके मिळालेत. गद्दाराला जर का 50 खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला, शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये? ज्यांनी, म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला, तो खोके घेऊन पळाला. पण ज्यांनी निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो. मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवेन. एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं ना. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं. पण ठीक आहे, मी म्हणजे मिंदे नाहीये. 2.5 वर्षामध्ये यांना कधी यांची बहीण आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देत आहेत. तुम्ही 1500 रुपये मिंदे तुमच्या वडिलांच्या खिशातले नाही आणत. हे माझ्या या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत. हक्काचे पैसे आहेत. अरे तुम्ही 1500 काय देताय? आम्ही तर यांना 3000 देणारच आहोत.
पण त्याच बरोबरीने मी महिलांच्या रक्षणासाठी खास महिलांचं म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सुद्धा असलेली पोलीस स्टेशन सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये बांधणार आहे. पाच आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव, तेल, तांदूळ, गहू, साखर, डाळ या सगळ्या वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं 1 रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता मी पुढची 5 वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहे. मी सगळं विस्ताराने आता बोलत नाही कारण आणखीन माझ्या 4-5 सभा आहेत. थोडंसं उमेदवारांना विनंती का केली कारण वेळेचं गणित जुळत नाही. मग तुमच्यासारखीच लोक 2-2, 3-3 तास माझी वाट बघत बसलेली असतात आणि आपण म्हणजे काय गद्दार नाही आहोत. आपल्याकडे पैशाचा महापूर नाहीये, त्यांच्याकडे पैशाची धनशक्ती आहे, माझ्याकडे माझ्या जीवाभावाची जनशक्ती आहे. आणि काल जे मी सांगितलं की किती शेतकऱ्यांची मुलं खरोखर शाळेमध्ये शिकतायत मला सांगा. फी भरू शकताय तुम्ही? फी भरू शकताय? आणखीन किती जणांच्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे पण शाळेत जाऊ शकत नाहीयेत? मग मी तुम्हाला वचन देतोय की ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जातंय तसंच माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी जर तुम्ही या निवडणुकीत देणार नसाल आणि भलतीकडे आमची निवडणूक नेणार असाल, म्हणजे अनेकदा पत्रकार मला विचारतात की अमित शहानी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की काश्मीरमधलं 370 कलम काढलं, त्या कलम काढणाऱ्यांच्या विरोधात जे आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही बसलात. म्हणजे कोणाच्या बरोबर बसलो? अमित शहा तिकडे मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर बसले होते, मेहबूबा मुफ्ती बरोबर नव्हते बसले. मग तेव्हा कुठे गेलं होतं यांचं सगळं हे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व? बरं 370 कलम काढलं हे काश्मीरसाठी महत्त्वाचं आहेच. आजही मी त्याचं कौतुक करतो, मला काय त्याच्यात गैर वाटत नाही कारण काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहेच, अविभाज्य भाग आहेच. पण काश्मीरमध्ये जेव्हा सगळ्या आपल्याच रक्ताच्या जनतेवरती अन्याय होत होता तेव्हा अमित शहा तुम्ही आणि नरेंद्र मोदी कुठे होतात? त्याच्यामुळे माझं एवढंच मत आहे की बाकीचे जे आपले काही मुद्दे आहेत ते जरा बाजूला ठेवूया, पण माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही मिळत, कापसाला भाव का नाही मिळत, मिंदेला भाव कसा मिळतो? आणि तुम्ही ठरवायचंय ही जी काही निवडणूक आहे ते उद्धव ठाकरेचं काय होणार, बनकरांचं काय होणार. कल्याणराव खासदार झाले म्हणजे कल्याणराव झाले दिल्लीला गेले, तुमचा त्यांचा संबंध नाही असं नाहीये. का कल्याणरावना तुम्ही खासदार केलं? कारण आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी म्हणून आपण ते केलं होतं. तसंच का बनकरना आपल्याला आमदार करायचंय? कारण ह्या सगळ्या वचन दिलेल्या गोष्टी या मला पूर्ण करण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजेत. या सिल्लोडमधली गुंडागर्दी संपवण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजे. आणि मी जे बोलतो ते मी करून दाखवतो आणि जे करता येण्यासारखं असेल तेवढंच मी बोलतो. म्हणून माझी वचनं जी आहेत ती बाकीची दिलेली आहेतच. पण एकदा तुम्ही या गद्दाराला पाडा नाही असा गाडा की याचा पापाचा पाडा याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतोय. आणि त्याच करता ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरे, सुरेश बनकर, महाविकास आघाडी अशी नाहीये, तर तुमचं आयुष्य तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात हे ठरवणारी ही निवडणूक आहे. तुम्ही तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य, त्यांचं भविष्य हे छत्रपती शिवरायाच्या मावळ्याच्या हातात देणार आहात की तुमच्यावरती दादागिरी गुंडागिरी करणाऱ्या गद्दाराच्या हातात देणार आहात, हे ठरवणारी निवडणूक आहे. मी सांगण्याचं काम केलं, उत्तर तुम्ही द्यायचंय. आणि मला खात्री आहे मी तर बोलतोय, तुम्ही भोगता आहात. आणि हे आत्तापर्यंतचे जे काही तुमचे अनुभव आहेत तो अनुभव लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, कोणाला निवडून देणार आहात
कोणाला? शाबास. या सगळ्या मशाली या नुसत्या हातात धरणाऱ्या मशाली नाहीत. मशाल प्रत्येकाच्या हृदयामध्ये धगधगली पाहिजे आणि 20 तारखेला ती अशी पेटली पाहिजे की या सिल्लोड मधली गुंडागर्दी, दादागिरी, दहशत ही मशाल जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टीव्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय. त्यांनी मला 1-2 प्रश्न विचारले की ते मिंद्या असं बोलतात, मिंदे तसं. म्हटलं जाऊ दे, त्या मिंद्यांच्या चिंध्या होणार आहेत आता. पण विशेष म्हणजे महिलांवर